विलास पाटील काकांचं नाव गाजतंय. थँक्यू डीजे. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि आई एकविरा मातेला नतमस्तक होऊन मी समालोचक मृदुल मेहर आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे आणि पाहुण्यांच्या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय आणि मॅचच्या दिशेने वळतोय. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं जातं. निर्धाव चेंडू लगातारचा दुसरा चेंडू आपण पाहतोय. सेमीफायनल 1चा मुकाबला. लगातारचे 2 चेंडू निर्धाव चेंडू हाताळण्यात आतापर्यंत यश. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. प्रॉपर लाईन, लेन, टप्पा सर्व काही हाताळत असताना 5 षटकांचा हा सामना. यावेळेला उंच हवेत आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. पहिला चौकार. प्रयत्न चांगला होता परंतु चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेखा पार. 4 धावेंसाठी सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट म्हणावे लागेल. 4 धावेने वैयक्तिक खातं खोललं जातोय. येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. आपल्या नेत्याचं, आपल्या समाज रक्षकाचं, आपल्या नेत्याचं, आपल्या समाज रक्षकाचं. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो. थकीत आपण पाहतोय तर उपांत्य फेरीचा हा सामना सेमीफाइनल नंबर 1 आप देख रहे हैं. सुधीर और अजय ये जोड़ी मैदान पर है. गेंदबाजी पर दीपक. ऑफ स्टंप पर गेंद लेटकर बैट का किनारा लेकर गेंद थर्ड मैन पर ट्रैवल होगी. जब तक गेंद को फील्ड किया जाएगा शॉट फाइनल के खिलाड़ी के द्वारा. एक नाता हुआ. मुदुल सर जी हमारे साथ कॉम बॉक्स में एक बुलंद आवाज़ के मालिक है. विरार की नगरी की एक बुलंद आवाज़ है. और दोस्तों ये सेमीफाइनल का मुकाबला और हमारा भाग्य है कि आज मुदुल सर जी हमें विजय मामा ट्रॉफी 2025 का थरार का ग्रैंड फाइनल दिन का समाप्त करने की संधि मिली. ये हमारे तमाम प्रशांत सर जी, विजय मामा, तुकाराम मांगे सर जी, ये तमाम व्यक्ति का बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहूँगा. आप क्या कहना चाहेंगे? नक्कीच एक भाग्याची गोष्ट. खऱ्या अर्थानं तुम्ही ज्याप्रमाणे उल्लेख केला, मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा. अर्थातच आपण पाहतोय विजय मामा पाटील चषक आपल्याला पाहायला मिळतं. एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे परंतु मॅचच्या दिशेनं पहिला गडी बॅक टू द डगआउटमध्ये परतावत असताना उंची जास्त होती, लांबी कमी आणि पहिला गडी बॅक टू द डगआउट. यस डीजे. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या. मामा ट्रॉफी 2025 आप देख रहे हैं. और दोस्तों वाकई में एक लाजवाब मुकाबले हैं क्योंकि ये दोस्तों 9वां साल है. V24 फाउंडेशन अग्निसेना आयोजित आप मानते हैं. आप देख रहे हैं विजय मामा ट्रॉफी का थरार और ग्रैंड फाइनल दिन का ये बेहतरीन दूसरा मुकाबला मुझे सेमीफाइनल नंबर 1 आपके सामने चलता हुआ. एक तरफ है सुमित 11 फरसपाड़ा और एक तरफ है आई जीवदानी घासपाड़ा. एक लाजवाब मुकाबला. जीवदानी ने टॉस जीता और कहा कि हम पहले करेंगे गेंदबाजी, बल्लेबाजी के लिए फरस 11 टीम के बल्लेबाजों को दावत दी और पहला विकेट यहाँ पर गॉन होता हुआ और बल्लेबाज अजय डगआउट में जाते हुए पहला झटका टीम की उम्मीदों को लगता हुआ. यहाँ पर मुदुल सर जी एक बड़ा मुकाबला है क्योंकि ये मुकाबले में आपके एक दरवाजे खुलेंगे वो ग्रैंड फाइनल के लिए और फाइनल का मुकाबला खेलने की विनती मिलेगी ना. ये बड़ा प्लेटफॉर्म आपके लिए होगा. क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला परंतु यावेळेला बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा शॉट थर्ड मॅन रिझनमध्ये सिंगल धाव घेतली जाते. धावेंना खऱ्या अर्थानं रोख लागवण्यात यश मिळतं. ज्या प्रकारचा सामना आतापर्यंत लंगतोय अक्षरशः आपल्याला पाहायला मिळतोय. सेमीफायनल 1चा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो. एकीकडे सुमित 11 फणसपाडाचा संघ तर दुसरीकडे आपण पाहतो आई जीवदानी घासपाडा भातपाडाचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत प्रयत्न चांगला राहिला. दोन्हीपर्यंत आपण आतापर्यंत ज्या प्रकारचा प्रयत्न राहिला आहे पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 6 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. 5 षटकांचा अर्थात 30 चेंडूंचा हा खेळ असेल. पहिल्या 6 चेंडूमध्ये 6 धावा धावफलकावर येत असताना कुठेतरी संथ गतीने सुरुवात केली जातं. पहिला गडी बॅक टू द डगआउटमध्ये आहे. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेनं.
शुक्रिया डीजे नक्कीच आपण पाहतोय तर बैटिंग पावर प्ले पावर प्ले लिया गया है यहाँ पर सुमित फनसपाड़ा 11 टीम के द्वारा। तो बैटर मैदान पर है। एक तरफ बात की जाए तो वहाँ पर बल्लेबाज है अजय, सुधीर आणि यश हे दोन फलंदाज आपण मैदानात पाहतो मित्रांनो। दुसरा षटक घेऊन येतो गोलंदाज आपण पाहतोय तर दुर्गेश। एक सुंदर अशी स्पर्धा आयोजन निवेदन एक सुंदरसा पाहिला आपण मित्रांनो। लागोपाठ 7 दिवस 26 जानेवारीला या टूर्नामेंटचा महासंग्रामला सुरुवात झाली। इस टूर्नामेंट का आगाज हुआ है, अंजाम की घड़ी आई है। बेहतरीन शॉट है, गैप ढूंढा है, गेंद पॉइंट कवर के बीच में जाती जब तक खिलाड़ी गेंद को फील्ड पर गए। एक रन पूरा हुआ, दूसरे की मांगे मगर मना किया। एक रन कीमती है, जीवन साल का एक मार्ग, राजनीति का एक मतदान कीमती है ना। नगर सेवक खासदार आमदार को जाकर पूछिए उसकी कीमत कितनी बड़ी है, और वहाँ पर स्कूल के एक स्टूडेंट से पूछिए कि एक मार्क की कीमत क्या है। मधुर सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर 7 धावा येत असताना पाहायला मिळतात। 2 फलंदाज, एकीकडे सुधीर पाटील आहे, दुसरीकडे यश वैते आहे। सुधीर सारख्या खेळाडूमध्ये तितकीच मोठी क्षमता आहे, त्या परंतु दुसरीकडे सुधीर ह्या खेळाडूला त्या क्षमतेचा साजेसा खेळ करावा लागेल। चांगली लाईन लेन टप्पा होता, परंतु यावेळेला पॉइंट रिजनच्या वर्ण चेंडू जातोय 1 बॉम्ब सीमारेखा पार 4 धावेंसाठी। असा एवन माणूस भारी टक्कर दियाला दुनिया सारी। पण ज्याच्यात आहे तो दम ना आमचा विजय मामा सिंह, पण ज्याच्यात आहे तो दम ना आमचा। शुक्रिया डीजे, थैंक यू। इनफील्ड के ऊपर से खेल दिया था, इनसाइड आउट का ये फटका, एक लाजवाब शॉट सुधीर के बल्ले से आता हुआ, एक 4 रन। लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है। और आपने ये गीत सुना, ये टाइटल था हमारे सभी के क्षेत्र लालडे विजय मामा घरत सर जी का, और उनके नाम पे ये टूर्नामेंट आप देख रहे हैं। लाजवाब है, बेहतरीन शॉट है, फिर इन पर से खेला खिलाड़ी है, वहां पर कैच बन जाएगा, बल्लेबाज को लौटना होगा। दूसरा झटका, इसके बाद और एक बड़ा मुकाबला हम ग्रामीण देख रहे हैं। इसके बाद शेरी के मुकाबले हम देखने जाएंगे, और क्यों नहीं अम्बो मिरारोड बना रॉय स्टार एंड मिरारोड। और उसके बाद स्पोर्ट विरार कार्तिक 11 संतोष भवन। कल के दिन क्या वो टीमों ने खेल खेला, छलवा दिखाया, लाजवाब बेमिसाल था। एक एक अच्छी टीम को पराजित किया है मधुर सर जी, क्योंकि एक गांव एक फॉर्मेट का मुकाबला था, और एक गांव एक में तमाम टीमों को लड़ते हुए अब कार्तिक 11 संतोष भवन आगे पहुंची है। मगर क्वालिफाई कौन सी टीम करेगी, कौन सी टीम में फाइनल ग्रामीण और उसके बाद शेरी से खेलेगी, ये आने वाला समय तय करेगा। क्योंकि आज का दिन निराला है, 1 फरवरी का दिन है, और वाकई में आज दोस्तों इस ट्रॉफी 2025 का थरार किसके नाम पर होगा। मगर शाम के वक्त में इस मैदान पर नूर बरसने वाला है, और वो नूर ऐसा होगा कि यह यादगार होगा। अगली गेंद बल्लेबाज न्यू बैटर मैदान पर, अच्छी गेंद टप्पा गिरने के बाद स्विंग होती हुई न्यू बैटर मनीष आए हैं मैदान के अंदर, और पहली गेंद बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे। गेंद और बल्ले का संबंध नहीं कर पाए, गेंद विकेट कीपर के दस्ताव में डॉट बॉल। आइए दोस्तों, और एक बेहतरीन व्यक्ति गंगाधर सर जी का आगमन होता हुआ, उनका भी हम दिल के गहराई से इस्तेकबाल करना चाहते हैं हमारे सभी क्षेत्रीय लाडले विजय मामा घरत सर जी के द्वारा। दुर्गेश की अगली गेंद मनीष की आती हुई, फिर से कट करना चाहते थे, लगातार गेंदे डॉट आ रही है। जितनी गेंदे डॉट उतना प्रेशर होगा, और इस्तेमाल करेंगे हमारे सभी शहीद लाडे विजय मामा। और इस ट्रॉफी के द्वारा तमाम मेहमान आज के दिन इस मंच को भरेंगे। और कहते हैं ना मधुर सर जी, क्रिकेट में जनता नहीं तो ये क्रिकेट प्रेमी हमारे काम के नहीं, और मेहमान मंच पर है तो ये मंच हमारे काम का है। शोभा दे रहा है वो मंच। एक लाजवाब गेंदबाजी दुर्गेश द्वारा। अगली गेंद ऑस्टम आकर खेलना चाहते थे, गेंद बल्ले का समझ नहीं हुआ है, नहीं अंपायर करेंगे। गेंद शॉर्ट टर्नमैन पर जाती हुई लेग बाई का इशारा। तीनों हम पुरुषल अंपायर ने एक लाजवाब अंपायरिंग 6 दिनों में अंजाम दिया है। आज का 7वां दिन ग्रैंड फाइनल है। यहाँ पर ओवर नंबर 2 का खेल समाप्त, रन संख्या 12-6 के रन रेट से बल्लेबाजी हो रही है। और दोस्तों देखिए, बहुत कम टूर्नामेंट में ऐसे देखने को मिलते हैं जहाँ फ्री लकी नोंदी आपको करानी है। जल्द से जल्द आइए, इसका टाइम आपके पास सिर्फ
घड़ी के कांटे तो घूमेंगे, मगर वो 4 बजेंगे तो वो कांटा फिर आगे नहीं जाएगा, वो वहाँ पर फ्री लकी ड्रॉप बंद किया जाएगा। आज किस्मत आजमाई है दोस्तों, ये किस्मत आजमाने के लिए आपके सभी के चैते लालडे, हमारे सभी के चैते लालडे और आपके भी, वो हमारे सभी के बीच हमारे उपस्थित है, जिन्होंने अपने नींद को नहीं देखा, अपने घर को नहीं देखा, सिर्फ देखा तो हमारे तमाम क्रिकेट प्रेमियों को देखा, ग्रामीण को देखा, शहरी को देखा, एक प्लेटफॉर्म देने का काम किया। वैसी शख्सियत हमारे बीच उपस्थित है। वैसे हमारे सभी के चैते लालडे विजय मामा घर सर जी, उनको हमारा सलाम है, नमस्कार है, आदाब है। सर जी ऐसे ही टूर्नामेंट आप कराते रहे, ऊपर वाला आपको ताकत दे, आजमा दे और आप तमाम मैदान के अंदर रुपेश कल्पेश गेंदबाजी पर अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर डॉट बॉल। क्या गेंदबाजी हो रही है, क्योंकि कल के दिन तुकाराम मांगेल सर जी को आपने सुना, पहले दिन प्रमोद सर जी, उसके बाद संतोष चौहान, उसके बाद हमारे प्रशांत अदौरी सर जी, एक बड़े बड़े कमेंटेटरों ने इस टूर्नामेंट की शोभा बढ़ाई है। फिर ऑफ स्टंप पर आके पहले गेंद को खेलना चाहते थे, मगर गेंद और बल्ले का संबंध होने विकेट कीपर ने गेंद को गलती की है। एक रन जरूर मिल जाएगा, अंपायर का इशारा बाई का आता हुआ, एक एक रन आपके लिए कीमती है। कप्तान ने कहा कि ये फाइनल की जीतने के लिए सेमीफाइनल का मुकाबला जीतना जरूरी है, तो वहाँ पर बल्लेबाजी के जलवे होना चाहिए। मगर वहाँ पर जीवदानी के घास भर की टीम के गेंदबाज क्या जलवा दिखा रहे मैदान के अंदर, जिन्होंने नारंगी बी को पराजित किया था और क्या वो क्वालिफाई कर गए थे। वो दिन भी निराला था। ऑफ स्टंप पर अगर गेंद को खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संबंध फिर से नहीं, विकेट कीपर ने गलती की। फिर फाइनल पर खिलाड़ी थे, बैकअप अच्छा है, बैकअप नहीं तो आपका पैकअप होगा, क्योंकि ये मुकाबला बड़ा है, ये प्लेटफॉर्म बार बार नहीं मिलते दोस्तों। जिंदगी में आपको मेहनत करनी पड़ती है, उसके बाद तमाम चीज़ें आपके पास आती है। चलिए आइए दोस्तों, इस अगली गेंद के बाद हमारी बेहतरीन आवाज़ के मालिक को भी सुनेंगे, मधुर सर जी को, जिन्होंने बहुत बेहतरीन आवाज़ को फेंका है पूरे मुंबई विरार में। अच्छी गेंद, डॉट बॉल आई है। मधुर सर जी बल्लेबाज मेला घूम रहे, मगर ऐसा घूमते रह जाएंगे ना तो ये मुकाबले की ट्रॉफी आपके हाथ में नहीं आएगी। चॅम्पियन बनना है तो बल्लेबाजी का जलवा भी करना होगा। नक्कीच, आणि त्या प्रकारचं कार्य राहिलंय कल्पेश, ज्यासाठी जाणला जातो ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन, आणि त्या प्रकारचं आतापर्यंत सुपर लाईन लेन टप्पा सर्व काही दर्शवत असताना यावेळेला चेंडू अगदी मैदानाला गुदगुल्या करत सिंगल धाव धाफकामध्ये ॲड, चांगलं बॅकअप होतं ज्या ठिकाणी सिंगल धाव धाफकामध्ये ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळतं आतापर्यंत 2.5 चेंडूंचा खेळ, अर्थातच 1 to goचा कॉल यावेळेला पंच देत असताना खलीद सर आपल्याला पाहायला मिळतात 15 धावा धाफकावर येत असताना पाहायला मिळतात। अर्थातच काय तर कुठेतरी धावेंना रोख लागवलेलं आपल्याला पाहायला मिळतं। जहीर सर, सही कहा मधुर सर जी, आपने दोनों ऑफिशियल अंपायर, 3 ऑफिशियल अंपायर ने इस टूर्नामेंट को सफल किया है। ऑफ स्टंप पर गेंद थी, बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संबंध, गेंद विकेट कीपर के दस्तान में। ओवर नंबर 3 का खेल समाप्त हुआ है और हमारे कुरु सर जी है, उसके बाद खालिद सर जी, आप देख रहे हैं लाजवाब तीनों अंपायर ने इस मैदान पर अपनी छाप छोड़ी। और क्या बेहतरीन 26 तारीख को तमाम हमारे अतिथि पावने के द्वारा इस टूर्नामेंट का आगाज़ किया गया था। आज अंजाम की घड़ी है और 6 दिनों क्रिकेट का महासंग्राम, ये 7वां दिन हम देख रहे हैं। और वाकई में हम देख रहे हैं तो नारंगी के और बेहतरीन व्यक्ति, बेहतरीन खिलाड़ी, जिन्होंने नारंगी के लिए बहुत बड़ा साथ दिया क्रिकेट के लिए, वो जैसे हमारे योगेश गरत, उसके बाद अभी आप जानते हैं जो कि उम्र के द्वारा भी उस बल्लेबाजी का जलवा मास्टर के अंदर है, बेहतरीन गेंदबाजी बल्लेबाजी उस दिन मालोनी के मैदान पर हमने देखा था। एक बेहतरीन गेंदबाजी में थोड़ी सी खराब गेंदबाजी और मुकाबला गंवाया था नारंगी टीम ने। मगर यहाँ पर चलते मुकाबले को लेकर विकास गेंदबाजी पर है, बेहतरीन गेंद ऑफ स्टंप पर गेंद को कट कर दिया, गेंद जा रही है पॉइंट पर, जब तक इनको फील किया जाएगा एक रन पूरा होता हुआ, दूसरे की मांग है, मना किया। एक एक रन कीमती है, 50 से 60 रन देने होंगे क्योंकि मुकाबला 5 ओवर का है। मुझे सर जी बात की जाए ना तो बल्लेबाज बीट हो रहे हैं, गेंद के मैरिट पर जाकर बल्लेबाजी नहीं हो रही है। जितनी मैरिट पे बल्लेबाजी होगी उतनी बल्लेबाजी का जलवा दिखेगा। क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला, परंतु दुसरीकडून ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत हल्ले का कल्पेश असेल, आता विकास असेल, चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळण्याचा प्रयत्न केला जातो। सुपर लाईन लेन टप्पा सर्व काही दर्शवलं जात आहे, क्षेत्रकश त्याच प्रकारची मदत मिळते, म्हणजे ज्या प्रकारचं फील्ड होतं आतापर्यंत कोणत्याही प्रकारची चुकी घडत नाही। आणि तेच क्रिकेटमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं। सेमीफायनलचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय, जो संघ ह्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं पराभूत ठरेल तो मात्र 365 दिवसांची अगदी लॉंग वेटिंग असेल। त्यासाठी चालणारा हा प्रयत्न, त्यासाठी चालणारा हा अट्टहास आपल्याला पाहायला मिळतोय।
पुढील चेंडू पुन्हा एकदा थोडंसं कुठेतरी आपण पाहायला गेलं तर शफल व्हावं लागेल. यावेळी धावचीची संधी आहे. गडी बाद आपण पाहतोय. तिसरा थोडासा प्रेशर आहे, तणाव आहे, डोकंदुखी आहे, सर्व काही आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे ते फणसपाडा संघाच्या बाजूला. तो मुदुल सर जी, आपने इसके बाद जो टीम जीतेगी सीधा फाइनल की टिकट मिल जाएगी. एक टीम को तो फाइनल की टिकट मिल गई है. खुर्शीद को बाय मिला था और वो बाय में अपनी फाइनल की टिकट को बना पाए. मगर चला मित्रांनो, अंबू 11 मिरारो टीम और रॉय स्टार मिरारो दोन्ही कर्णधार आले सिद्ध तुरी दिया अशी तुम्हाला विनंती करतोय. आए हुए हमारे तमाम क्रिकेट प्रेमी तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत है चंद्रसार के इस बेहतरीन खूबसूरत मैदान पर. 9वां साल का एडिशन आप देख रहे हैं. ग्रैंड फाइनल दिन का ये सेमीफाइनल मुकाबला चलता हुआ ग्रामीण का. फुल टॉस करने मौका था गेंदबाज के पास, मगर गेंद मीनान क्षेत्र में आती हुई जब गेंद को फील किया जाएगा. 1 रन पूरा होता हुआ. 1 रन के साथ स्कोर है 18. बहुत ही धीमी शुरुआत. इसके बाद आखिरी ओवर आना बाकी. मजे कहेंगे तो 8 गेंदों का खेल आपके पास बचा है. खेल नहीं बदला जाएगा तो ये मुकाबला आपसे दूर होता हुआ नजर आएगा फणसपाडा इलेवन टीम. नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला, परंतु दुसरीकडे ह्या संघाने आतापर्यंत प्रभावित करणारं काम केलंय. म्हणजे आई जीवदानी घासपाडा भातपाडाचा संघ आपण सातत्याने ह्या संघाला ग्रामीणमध्ये आपण पाहतोय आणि त्या प्रकारचा प्रभावित करणारा खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्याने राहिलाय. यावेळेला दुसरीकडून सुमित 11 फणसपाडा ह्या संघाला प्रभावित करावा लागेल. दुसरीकडे एक प्रचंड मोठा अनुभव असणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो. तो दुसरीकडे 2 हात समोर करून हा संघ देखील तितक्याच ताकदीनं युक्तीनं आतापर्यंत ह्या स्पर्धेमध्ये ह्या संघानं प्रभावित केलं, परंतु टिचून मारा केला जातोय. एक आखुडी टप्प्याचा चेंडू आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. 4 षटकांचा आतापर्यंत खेळ होतोय कंप्लीट. 24 चेंडूंचा खेळ, 18 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि जाहीर सर देखील एक गोड गाण्याचा धनी म्हणून नेहमीच ज्यांच्याकडे पाहिलं जातं एक सिनियर समालोचक आमचे यावेळेला ह्या स्पर्धेतून आमच्यामधून रजा घेत असताना. 4 षटकांचा आत्तापर्यंत खेळ आपल्याला पाहायला मिळतो. 18 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा कल्पेशला आपण पाहतोय. एक भव्य दिव्य असं आयोजन तितकंच आपल्याला पाहायला मिळतो. आज संपूर्णतः एक भगवमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे. यापुढील होणारा सामना एकीकडे आपल्याला पाहायला मिळतं अम्मू 11 मीरा रोड विरोधामध्ये रॉयल स्टनर. मीरा रोड दोन्ही संघांना आपण रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमधला आपला देखील टॉस केला जाईल. पॉईंट रिझनच्या वरून यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं चेंडू जातोय सीमारेखा 4 धावेंसाठी. क्षेत्रकाच्या नस्तकाला मस्तक देत जात असताना आपल्याला पाहायला मिळतो SDJ. कल्पेश आहे. कल्पेश कमबॅक करणं जाणतो आणि यावेळेला पंचांकडे दाद मागितली जातं. पंचांचं बोट हवेत आहे अर्थातच. गडीबाद 4था. डीजे 4.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 22 धावा ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतो. नवीन फलंदाज शिवाय येतो, परंतु दुसरीकडून कल्पेश कमबॅक करणं जाणतोय. पहिला चौकारे आल्यानंतर पुन्हा एकदा लगातारचा दुसरा चेंडू, निर्धाव चेंडू. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळत असताना पाहायला मिळतो. टिचून मारा केला जातो आणि ह्या खेळाडूला सातत्याने आपण पाहतोय. हा परफॉर्मन्स आपण सातत्याने पाहायला मिळतोय. ग्रामीण खेळाडूंमधील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या नेहमीच ह्या खेळाडूकडे पाहिलं जातं. यू मिस आय विल डेफिनेटली इट. फर्निचर डिस्ट्रॉय. गडीबाद 5वा. मैदानाला दे आवाज आता घुमू दे मैदानाला. आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. विजय
थँक्यू डीजे. यावेळेला आपण पाहिलं असेल ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो यावेळेला थोडासा फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तितकाच चातुर चलाक सर्व काही आपल्याला पाहायला मिळत आहे. कल्पेशांच्या माध्यमातून आपण पाहतो यापर्यंत ज्या प्रकारचा षटक हाताळण्याचा प्रयत्न राहिलाय. सेमीफायनल 1चा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. आई जीवदानी घासपाडा भातपाडा संघ आतापर्यंत संपूर्णतः हावी होत असताना पाहायला मिळतो. टिचून मारा पुन्हा एकदा पंचांकडे दाद, परंतु निर्धाव चेंडू अर्थातच शेवटच्या चेंडूंचा खेळ. बाकी धावींना संपूर्णतः रोख लगावले. 22 धावा फक्त आणि फक्त ह्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 5 गडींच्या मोबदल्यामध्ये ज्या प्रकारचं 2 षटक हाताळली जातात. कल्पेश आज मैदानामध्ये पुन्हा एकदा ॲज अ आयकॉन ॲज अ कॅप्टन त्या प्रकारचे कार्यरत निभावत असताना 65 षटकांचा खेळ होतोय समाप्त. ज्या ठिकाणी धावफलकावर 22 अर्थातच येणारे 30 चेंडू 23 धावेंचं एक माफक आव्हान हे धावफलकावर असेल तोपर्यंत येतोय. टॉस की बॉसच्या दिशेनं 30 चेंडू 23 धावा हे धावफलकावर लगावायचे आहेत. चला अम्मू 11 मीरा रोड विरोधामध्ये रॉयल स्टनर मीरा रोड दोन्ही संघ आपण टॉस की बॉसच्या दिशेने या कर्णधार आपल्याला विनंती असेल
टॉस की बॉसच्या दिशेनं मॅचच्या दिशेनं पहिला चेंडू टिचून मारा करण्याचा प्रयत्न केला जातो. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला. सिंगल धाव धावफलकामध्ये ॲड. धावेंचा श्रीगणेश केला जातो. येणारे 30 चेंडू 23 धावेंचे एक माफक आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं. सुमित 11 फनस पाड्याचा संघ 30 चेंडूंचा खेळ करत असताना फक्त आणि फक्त 22 धावा कुठल्या जातात. परंतु क्रिकेट ह्या खेळामध्ये आपण सातत्यानं पाहतो ना, भूतो ना भविष्य म्हणून ओळखला जाणारा खेळ. अर्थातच क्रिकेट ह्या खेळाकडे आपलं पाहिलं जातं. 23 धावा कशा प्रकारे डिफेंड केल्या जातील की दुसरीकडे 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय. दोन्ही खेळाडूंमध्ये तितकीच मोठी क्षमता. दीपक पहिल्या चेंडूवर सिंगल धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, तर दुसरीकडे कल्पेश आहे. ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन ह्या कल्पेशला आपण सातत्यानं पाहतोय. परंतु सिंगल धाव धावफलकामध्ये ॲड केली जाते. सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न राहिला आहे, परंतु सिंगल धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. रॉयल स्टनर संघ आपण आले असतील तर त्वरित टॉस की बॉसच्या दिशेने या. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 2 धावा धावफलकावर. आता पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडच्या दिशेनं अगदी जमिनीलगत मैदानाला गुदगुल्या करत आलेला हा चेंडू सिंगल धाव धावफलकामध्ये ॲड. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 3 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. कोणतीही प्रकारची जोखीम घेतली जात नाही. संथ गतीने सुरुवात, संथ गतीने आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 30 चेंडू 23 धावेंचे एक माफक आव्हान धावफलकावर पाहायला मिळतं. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे आणि त्या प्रकारची सुरुवात देखील आपण पाहतोय. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळेला पॉवर हिटिंग 1 बॉम्ब सीमारेखा पार 4 धावेंसाठी जात असताना SDJ थँक्यू डीजे. चला यापुढील होणारा सामना अम्मू 11 विरोधामध्ये रॉयल स्टनर. जो संघ उपस्थित असेल त्यांना आपण त्वरित या टॉस की बॉसच्या दिशेनं, जो संघ उपस्थित असेल त्यांना विन घोषित करण्यात येईल. ह्याची देखील नोंद घ्यायची आहे. चला त्वरित या, थोडंसं डिसिप्लिन दाखवा विनंती असेल आपल्याला. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ॲड. आतापर्यंत 8 धावा धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ अर्थातच पंच यावेळेला 1 to go. शेवटच्या चेंडूचा कॉल देत असताना आपल्याला पाहायला मिळतं 8 धावा ह्या धावफलकावर येत असताना आतापर्यंत. ओव्हर द विकेटचा मारा. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये ॲड. ऑनसाईडच्या दिशेनं क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त, ज्या ठिकाणी धावफलकावर 9 धावा येत असताना पाहायला मिळतं. अर्थातच कुठेतरी चांगली स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट पाहायला मिळतात. चला विनंती असेल अम्मू 11 संघ, रॉयल स्टनर आपण त्वरित या टॉस की बॉसच्या दिशेनं. होते हो चर्चा, दर्शकाला लय डिमांड आमच्या, दर्शकाला लय डिमांड आमच्या. क्रिकेटकरांचा जमतोय मोर्चा, मनात बसतोय आम्ही साऱ्यांच्या, बसतोय आम्ही साऱ्यांच्या मनात, बसतोय आम्ही साऱ्या. नाही साधा काम विजय मामाचा बक्षीस होला खाला. थँक्यू. पंचांचा हात या वेळेला भिरकावला जातोय. अर्थातच बॅटिंग पॉवर प्ले असेल. दुष्काळात खऱ्या अर्थानं 13वा महिना आहे. 9 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. ऑलरेडी आपण पाहायला गेलं तर एक माफक आव्हान आणि येणारे आता आपण पाहतो 24 चेंडू 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. सामना आपण पाहायला गेला तर थोडासा कुठेतरी एकतर्फा असा जात असताना पाहायला मिळतो, परंतु यावेळेला गोलंदाज थोडासा वळण घेत असताना चांगला प्रॉपर लाईन लेन टप्पा दर्शवला जातोय. खऱ्या अर्थानं अग्निपरीक्षा असेल. पॉवर प्ले 2 खेळाडू दीपक कल्पेश, दोन्ही खेळाडूंमध्ये क्षमता, परंतु गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा आहे. यश यावेळेला एक अष्टपैलू खेळाडू. ओव्हर द विकेटचा मारा पुन्हा एकदा. बॅटची कडा घेऊन यावेळेला शॉर्ट थर्ड मॅन रिझनमध्ये सिंगल धाव धावफलकामध्ये ॲड केली जाईल. सिंगल धावेने धावफलकामध्ये प्रत्येक सिंगल धाव आणि त्या प्रकारची डोकंदुखी दुसरीकडे असेल. फणसपाडा संघ 2 हात करून यावेळेला सेमीफायनलचा सामना आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळतो. सुमित 11 विरोधामध्ये
आई जीवदानी गासपाडा भातपाडाचा संघ आपण पाहतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. दोन्ही खेळाडू आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जोखीम घेतली जात नाही. दीपक एकीकडे 4 धाव्यांवर खेळतो तर दुसरीकडे कल्पेश. यावेळेला मैदानातून आग उभळेल का? पहिला गडी बॅक टू द डगआउट कल्पेशच्या रूपानं होत आहे. दुसरीकडून देखील यावेळेला सेलिब्रेशन आहे. आज डीजे होते हो चर्चा नावाची त्यांच्या जाईल त्या ग्राउंड वर. होते हो चर्चा नावाची त्यांच्या जाईल त्या ग्राउंड वर. आई जीवदानी गासपाड क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. आई जीवदानी गासपाड क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. जीवदानी गासपाड क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. आई जीवदानी गासपाड क्रिकेट संघ. येस, थँक्यू डीजे. कल्पेश म्हात्रे जातो, कल्पेश पाटील येतो. अर्थातच एक कल्पेशची जागा भरण्यासाठी दुसरा कल्पेश यावेळेला मैदानात. ह्या कल्पेशमध्ये देखील तितकेच मोठी क्षमता आहे. परंतु दुसरीकडून गोलंदाज यावेळेला यश आतापर्यंत प्रभावित करणारं काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळत असताना पॉवर प्लेचं षटक, एक हाणामारीचं षटक म्हणून नेहमीच ह्या षटकाकडे पाहिलं जात आहे. चला टॉस की बॉसच्या दिशेनं संघ यावेळेला अम्मू 11 विरोधामध्ये रॉयल स्टनरचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. डिफेन्सिव्ह मोडमध्ये. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो, ही क्रिकेटची रणनीती आहे आणि त्या रणनीतीला साजेसा खेळ करत असताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ॲड. आतापर्यंत धावफलक आपण धावफलकावर पाहायला गेले तर एक गडींच्या मोबदल्यामध्ये 12 धावा ह्या धावफलकावर येत असताना 1.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आपण पाहतोय, आपण ऐकतोय, पाहतोय. V24 फाउंडेशन आयोजित आपल्याला पाहायला मिळते एक मानाची, सन्मानाची अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच विजय मामा चषक 2025 मध्ये आपण ही स्पर्धा एक अखेरचा दिवस, ग्रँड फिनालेचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा झेल टिपला जातोय, टिपलाय झेल, संपलाय खेळ. दुसरा गडी बॅक टू द डगआउट. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. येस, थँक्यू डीजे. आदरणीय सन्माननीय संजयजी म्हात्रे यांना मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. आपल्याला पाहायला मिळतो एकीकडे V24 तर दुसरीकडे आपण पाहतोय आगरी सेना असा कॉल देण्यात येईल. रॉयल स्टनर विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतो अम्मू 11 असा हा आग्रीसेना असा कॉल देण्यात येतो आणि प्रथमतः यावेळेला आग्रीसेना येतोय. अर्थातच अम्मू 11चा संघ नाणेफेकीचा कॉल जिंकला जातो. मान्यवरांना विनंती असेल आपण आसनस्थ व्हायचे. नाणेफेकीचा 5 षटकांचा सामना असेल. नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. प्रथमतः काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. समोरचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतो रॉयल स्टनरचा संघ. एक मोठी स्टारकास्ट नेहमीच पाहायला मिळतं. कशा प्रकारची रणनीती असेल आणि आज ह्या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? मेरिटवरती करू. स्पर्धा तर खूप चांगलीच आहे. लास्ट टाइम पण खेळलो होतो आम्ही पण हारलो. यावेळेस विचार करतो प्राईज घेऊन जाऊ. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्याला यापुढील होणाऱ्या सामन्यासाठी. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेकीचं कॉल जिंकला असता तर काय डिसिजन असतं सर? फलंदाजी घेतली होती. आता मनाच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतं फलंदाजी घेतली असते. अर्थातच फलंदाजी आले, मला वाटतं मनासारखी फलंदाजी आले. समोरचा संघ देखील तितकाच ताकदवान आहे. कशा प्रकारची रणनीती असेल आणि ह्या स्पर्धेबद्दल, ह्या आयोजनाबद्दल, एक भव्य दिव्य असं आयोजन आणि विरार नगरीमधील एक मानाची सन्मानाची स्पर्धा आपण सातत्यानं पाहतोय. ह्या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? विजय मामा की टूर्नामेंट बहुत अच्छा ही होता है हर साल. हम लोग को ये साल भी खेलने का मौका मिला, उसके लिए थैंक यू. और दरवर्षी चांगलं जातं आहे. ऑर्गनाइज खूप छान आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला देखील असेल पुढील मॅचसाठी. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतोय. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं आहे सेमीफायनलचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. एक भव्य दिव्य असं आयोजन ह्या स्पर्धेचं, एक मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा. अर्थातच आपण पाहतोय
विजय मामा चषक 12 धावा धाफाकावर येत असताना 3 गडींच्या मोबदल्यामध्ये दुसरीकडून देखील कमबॅक चांगला आपण पाहतोय. 2.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ सूरज पाटील आहे, तर दुसरीकडे दुर्गेश नितेश पाटील ही जोडी आपण पाहतोय. दोन्ही खेळाडू यावेळेला मैदानामध्ये राहणं तितकंच गरजेचं असेल. ओव्हर द विकेटचा मारा. चार धावेने सुरुवात. थोडासा प्रेशर बनला होता, तो दबाव बनला होता, तो पुन्हा एकदा रिलीज करण्याचा प्रयत्न केला जातोय. 16 धावा ह्या धाफाकावर आतापर्यंत येत असताना 2.2 चेंडूंचा खेळ ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. थोडंसं आपण पाहायला गेला तर लेग स्टंपच्या दिशेनं चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतं एक सुवर्ण संध्याने सोनं करत असताना खेळाडू नितेश पाटील आहे. फ्लाइंग स्टार्ट पहिल्या चेंडूवर 4 धावेने सुरुवात. थोडीशी डोकेदुखी दुसरीकडे वाढत असेल. पुन्हा एकदा यावेळेला बिमार आहे. नो प्लस 1+1 2 धावा घेतल्या जातील का? यस, जो रनचूर है उसको रनचूरन कहते हैं और जो मंचूर है उसको मंचूरन कहते हैं. 1+2 अर्थातच 3 धावा ह्या धाफाकामध्ये ऍड होत असताना 19 धावा ह्या धाफाकावर आतापर्यंत लगावल्या जातात. अजून देखील धाफाकावर आपण पाहायला गेलं तर 4 धावेंची गरज आहे. अर्थातच सामन्यामध्ये थोडंसं आपण पाहायला गेलं तर सामन्याचं पारडं थोडंसं कुठेतरी एकतर्फा असं जात असताना पाहायला मिळतंय. मॅचमध्ये औपचारिकता बाकी असेल का ती येणारी काळ वेळ दर्शवेल, परंतु यावेळेला निर्धाव चेंडू वेगवान गतीचा मारा केला जातोय. 19 धावा ह्या धाफाकावर येत असताना 3 गडींच्या मोबदल्यात ग्रामीण गटामधील आपल्याला पाहायला मिळतो. आणि यावेळेला काय सामना फिनिश, सामना खल्लास जबरदस्त रित्या आपल्याला पाहायला मिळतोय. MS धोनी स्टाईल मध्ये, कॉपीबुक स्टाईल मध्ये सामना फिनिश करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. कॉंग्रॅच्युलेशन टीम आई जीवदानी, घासपाडा, भातपाडा अँड हार्डलक टीम, सुमित 11, फणसपाडा. आपण देखील अतिशय चांगला खेळ दर्शवला. आपल्याला देखील पुढील वर्षांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. ग्रामीण विभागामध्ये आपण पाहतोय एकीकडे आई कुर्लाई कशीचा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता अंतिम फेरीमध्ये, आणि दुसरीकडील आपल्याला पाहायला मिळतो यावेळेला संघ आई जीवदानी, घासपाडा, भातपाडाचा संघ. ग्रामीण गटामधील 2 विजयी संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होतील. तोपर्यंत शहरी विभाग आणि शहरी विभागामधील सामना ह्या पुढील आपल्या भेटीला येईल. एकीकडे अम्मू 11 मीरा रोडचा संघ विरोधामध्ये